दादा बोला. काय झालं ते ब्लडचं? काय नाही भेटत नाही इकडे. ऐका ऐका आता मी काय तुम्हाला सांगतो. कुठे कुठे गेलेले तुम्ही ब्लडसाठी? इकडेच गेले दुसरीकडे आम्हाला माहिती नाही मिळत. तुम्ही कुठे राहता तर? इकडेच आम्ही नोंदवत राहतात पिलसपाड्यामध्ये. अच्छा अच्छा. आणि किती बॅग पाहिजेत ब्लडच्या? ब्लडच्या आता बोलले 2 तरी लागतील. अर्जंट चढवल्या तिकडून दिले सरकारी मधल्या. हा. दुसरे बोलतात का नाही आता भेटणार. मग ते कधीपर्यंत पाहिजे ब्लड? आज लावायची होती 4 वाजता. मग आता लगेच तर नाही, 2 तास जातील, 2-2.5 तास जातील ब्लडसाठी. चालेल का? 2-2.5 चालेल ना? कारण की पालघरमध्ये महाराष्ट्र ब्लड बँकेत नाही भेटलं तर मग धवलेमध्ये नाही, तर मग धवलेमध्ये नाही भेटलं तर मग डहाणूला जायला लागते. ॲक्च्युली आपण आपला कधी काम नाही सोडू शकत. नेटवर्क इश्यूमुळे फोन कट झाला आहे, पण आपलं जे काम आहे ते मी कधी सोडलं नाही. माझ्या वडिलांनंतर पण मी नाही सोडलं. हॅलो, फोन कट झाला तुमचा. हो नाही दादा कुठे असं विचारलंय काय? तुम्ही कुठे आहेत? सरकारी मध्ये आहेत का? हो सरकारी मध्ये. भेटा ना मला बाहेर, मी येतो तिकडे. हो चालेल. मी कधी माझा धर्म नाही सोडला. खूप काही गमावलं मी, पण आज 31 तारीख आहे आणि उद्या नवीन वर्ष चालू होईल. वर्ष जरी नवीन चालू झालं तरी आयुष्य माझं ते जुनं आहे. आम्ही कधी आमचा धर्म नाही सोडला. जाऊ आता हॉस्पिटलमध्ये आणि रक्त पाहिजे कोणत्या तरी ताईंना. बघू आपण जसं आपल्या पद्धतीने करता येईल आपण 100% करू. कारण की पायल फाउंडेशनच्या मार्फत आपण सर्व मदत करण्याचाच प्रयत्न करतोय आणि तेच आपल्याला करायचं आहे. बघूयात जाऊन काय आणि काय ते. हॅलो. हां, अरे मी जस्ट आलो ऑफिसवरून. बोल ना. 5 मिनिटात फोन करतो. बोला, काय झालं? ब्लड नाही भेटत असं. ते कुठे आहे ब्लड सॅम्पल वगैरे कुठे आहेत? सॅम्पल आहे या ना घेऊन ये. पण नाही भेटत. अभिषेक दादा, सॉरी तुम्हाला मी त्रास देतोय. आमच्या पालघरमध्ये असं झालंय ना की ॲक्च्युली आपण पण त्याच्यामध्येच येतो, मिडल क्लास फॅमिलीमध्येच येतो. पण आपल्या लोकांना ब्लड लागते, पण आपल्याकडे पालघरमध्ये आता ब्लडच अवेलेबल नाही होत. मग तिथे आपण काहीतरी पालघरमध्ये ब्लड बँक आहे ना दादा? आहे, पण तिथे त्यांचं असं असते ती चेडावाले ते तर नाही, पण आपली जी महाराष्ट्र ब्लड बँक आहे ना तिथे ब्लड अवेलेबल नसतो. ते बोलतात महाराष्ट्र नाही. हां, ते तिथे कसं असते की डोनर तुम्ही घेऊन या आणि ब्लड घेऊन जावा, असं आहे. मग आता परत आपल्याला तीच रिक्वायर आहे, तर मी आता काय करू? विचारू का त्यांना? मी बोलू का त्यांच्याशी? एकदा विचारा ना तुम्ही. तू आता आहेस कुठे? मी आता सरकारी हॉस्पिटलमध्ये आहे पालघरला. तू जाताना ठीक आहे, तर मी पहिल्यांदा त्याच्याशी बोलतोय. त्यांना ते विचारते कार्ड जर असतील ना तर कार्ड माझ्याकडे तेच घेऊन जा. तर मी मस्ताना तुला ते पाठवतो. हां, बघा आपल्याला तुम्हाला जिथे आपल्याला अवेलेबल ना तिथे मी जाऊन घेतो दादा. आपल्याला काय, आपल्याला समोरचे विषय काय झाला माहितीये का? आता हे त्यांना आपण त्याशी पेड केले बरोबर. त्यांच्याबरोबर बोलणं झालं, पण त्यांचं म्हणणं काय ती प्रोसेसिंग केली ना. ठीक आहे चल, बरोबर. 4,950 आपण काल देणार पाठवले, बरोबर. पण माझ्याकडे कार्ड आहेत ना, त्यांना फ्रीज आहे आपल्याला. बरोबर. हा, तर मग ते काय आपण ते पोच नाही करत ना. बरोबर. तर त्यांच्याशी बोलतो आम्ही पहिल्यांदा, जर पोच असतील तर मग विषय काय होईल माहिती का, त्यांना सांगतो का कार्ड पाठवतो, डायरेक्ट करून द्या. असं चालेल दादा, विचारा ना तुम्ही जरा, कारण की अर्जंट आहे थोडं. किती पाहिजे? ओ पॉझिटिव्हच्या 2 बॅग आहेत दादा. हो पॉझिटिव्ह. 2 मिनिटं, मी लगेच फोन करतो. ठीक आहे. हे आपले अभिषेक दादा आहेत डहाणूचे, आणि हे आपल्याला नेहमी हे करतात ब्लडच्या बाबतीत, आणि मी कसं त्यांनाच फोन करतो. पण आपल्या पालघरमध्ये हे नाही, मग त्याचं वाईट वाटते ना आपल्याला, कारण की एवढा मोठा पालघर आहे. आणि 2 बॅगा इकडून दिले, पण आता गेलेले आहे मी. आता नाही येत तर मग काय करू? आता इकडून एक पावती इकडून दिलेली, पण इकडे पण रक्त मागतात दुसरं डोनर सांगते करायला लागते, पण आता नाही असते काय. कोणतरी सांगते तुमच्या गावात असेल ना, त्यांना करायला रक्त. त्यांच्याकडे ब्लड आहे का? त्यांच्याकडे ऑपोजिटिव्ह ब्लड आहे का माहिती नाही, पण बोलत असे होते का दुसरं द्यायला लागेल ब्लड.
काय ते सांगतात ते करायला लागेल. म्हणजे डोनेट करायला लागेल का? असं करायला बोलले. चला लावतो फोन 1 मिनिट. त्यांचं आता त्यांनी पण देऊन वगैरे बघितलं पण नाहीच होत, तर मग काय. मी आता फोनवर एका ताईंसोबत बोललेलो. पालघरवरून आपल्याला ग्रामीण रुग्णालयातून फोन आलेला होता. हॉस्पिटलनी तर 2 बॅग अवेलेबल करून दिलेल्या आहेत रक्ताच्या, पण तरी पण एक आई जे ॲडमिट आहेत त्यांच्या शरीरामध्ये जो ब्लड लेवल आहे तो लगभग 4.3 4.4 आहे. मिनिमम तरी पण 8.5 9 10 तरी पाहिजे. तर आपण आता ह्या आई ज्या आहेत लक्ष्मी रावत करून आहेत, त्यांचं रिक्वेजेशन लेटर आणि ब्लड सॅम्पल आपण घेतलेले आहेत. आता आपण डहाणूला अभिषेक जाधव जे आहेत दादा, ते आपल्याला ब्लड प्रोव्हाइड करून देतात. त्यांच्याकडूनच ते पैसे भरतात. आपण त्यांना फोन केलेला, मी सातपाडीच्या कुणाला दादाला पण फोन केलेला. पहिली गोष्ट तर आपण आपल्या पद्धतीने फ्री करण्याचाच प्रयत्न करतो जर त्यांना झाला तर, आणि नाही झालं तर मग आपण जर कोणी दादांनी वगैरे दिले तर ते त्यांच्याकडून आपण करतो, नाहीतर मग आपल्याकडून आम्ही देतो. त्यासाठीच आम्ही भरपूर स्कॅनर वगैरे आम्ही टाकत राहतो, कारण की आमचे खर्च खूप जास्त असतात. असं नाही की 100-200 रुपये दिवसाला, खूप फोन येतात. पण बहीण गेल्यामुळे आमची कामं भरपूर थांबलेली. पण फोन येतात तर मी त्यांना नाही सांगू शकत, कारण की दुःख तर आपल्या नशिबी दिलेलंच आहे देवाने. ह्या 2025मध्ये पप्पांना गमावलं, बहिणीला पण गमावलं आहे. पण काय करणार, जर असं थोडी आहे की आपल्याचा जीव नाही वाचला म्हणून आपण लोकांचा जीव वाचवणं सोडून द्यायचं. आपण पण वाईट विचार करायचं की आपला गेला आहे म्हणून आपण पण लोकांचं वाईट बघायचं किंवा त्यांच्या पोटी पण दुःख यायला पाहिजे त्याचं आपण हे करायचं. तर असलं आपण कधी केलं नाही. आपण नेहमी अशा पद्धतीने म्हणजे चांगलेच विचार केल्यात. आपण कधी कोणाचे वाईट विचार नाही केले. रस्त्यामध्ये चालता काटे दगडी येत राहतात, साईडला करण्याऐवजी जात राहायचं. जाता पायाला ठेस पण लागते, पण कधी आपला धर्म सोडायचा नसतो. मी पण नाही सोडला. आता एक मम्मी आहे, मी तिला सांभाळतो, ती मला सांभाळते. माझा एक भाऊ आहे. ठीक आहे, आपण चांगलं करण्याचाच प्रयत्न करू. जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला ब्लड अरेंज करून देता येईल तेवढं आपण लवकर करून देऊ. एक बहिणीचा आणि पप्पांचा आशीर्वाद घेऊनच चालतो आहे. ऑफिसची सुरुवात पण करायचीच आहे आपल्याला, जेणेकरून आपल्या माणसांना जास्तीत जास्त मदत करता येईल. तुम्ही तुमच्या पद्धतीने तर मदत करतायत, जेवढी जास्तीत जास्त जमेल तेवढी जास्त करा. आता लवकरात लवकर आधी हे ब्लड आपण अरेंज करून देऊ. आपल्याला फोन आलेला होता आणि ब्लड पाहिजे होतं आपल्याकडे पालघरला ग्रामीण रुग्णालयामध्ये, आणि एक आईंसाठी ब्लड पाहिजे होतं. आणि आपण काय ब्लड बँकेमध्ये दुसरीकडे कुठे गेलो नाही, कारण की आपले प्रशांत काका आहेत, रोहितचे पप्पा, ते नेहमी ब्लड डोनेट करतात. आणि आज पण ते पुढे आले की दुसऱ्याकडे कुठे जाऊ नको, मी ब्लड डोनेट करतो. त्यांनी आधी पण 10-15 वेळा खूप वेळा केलेलं आहे, आणि ब्लड सर्टिफिकेट पण आहेत त्यांच्याकडे जे डोनेट त्यांनी केलेलं आहे. मी आलो आहे आपल्या महाराष्ट्र ब्लड बँकेतच आलो आहे. इथे आपल्याला ब्लड कधी भेटतो कधी नाही भेटत, पण इथे सर्व्हिस आपल्याला नेहमी 100% भेटते. आता आम्ही आलो तसं आपला हा भाऊ पण आहे, आपल्याला व्यवस्थित हे करून देतो आहे. आणि आमचे काका प्रशांत काका ते आहेतच. आपण ब्लड हे करतो आहे, हेच ब्लड इकडनं आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार, कारण की आम्ही काय करत आलो आहे, कधीच स्वतःचा हे केलाच नाही, विचार केलाच नाही आम्ही. जसे आमचे काका आहेत तसे आम्ही पण आहेत, कधी स्वतःचा विचार आम्ही केलाच नाही. त्यांना फक्त आम्ही एक शब्दाने सांगितलं, तुम्हाला मी दाखवतो. अक्षरशः ते कामावरून आलेले, हे बघा काकांचे पाय पण बघा, ते कामावरून आलेले, त्यांनी पाय पण नाही धुतले आणि ते आमच्यासोबत आले की चला मी येतो तुमच्यासोबत आणि ब्लड मी देतो, ते हे करून हॉस्पिटलला देऊन टाक. असे चांगल्या विचारांची पण माणसं असतात. म्हणून मी तुम्हाला पण सांगतो, जर कधी गरज लागली तर तुम्ही समोर स्वतः पुढे येऊन असं ब्लड वगैरे डोनेट करा, कारण की जीव आपल्यापैकीच वाचतात, आपलीच माणसं असतात, कारण की काही कोण वेगळं मिळत नाही. प्रत्येकाचं रक्त सेम आहे. आज आमच्यासोबत एवढं सगळं दुःख घडून पण आम्ही कुठेतरी सर्वांचा चांगला विचार करतो आहे. म्हणून प्रत्येकाला विनंती असणार आहे की बघा कसं असते, काही काहींकडे रक्तासाठी पैसे असतात नसतात. खूप अशी लोकं आहेत, ग्रामीण रुग्णालयामध्ये येणारी लोकं मोस्टली गरीबच असतात, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा पैसा नसतो. आणि शरीरामध्ये तुम्हाला माहिती आहे गरिबीमुळे पाहिजे त्या गोष्टी खाता येत नाही. शरीरामध्ये रक्ताची कमतरता, त्यामुळे शरीरामध्ये ब्लड नसतो. आणि वयस्कर माणसांना 100% रक्त चढवायलाच लागतो. एक बॅग जर 1500 रुपयाची जरी पकडली, 2 बॅगेचे झाले किती, 3000. मग तो गरीब माणूस आणणार कुठून? म्हणून आमचे काका नेहमी ब्लड डोनेट करत आल्यात. तुम्हाला पण सांगतो, तुम्ही पण पुढे येऊन ब्लड डोनेट करा. आणि जर आपली अशी गरीब माणसं जी आहेत
जर त्यांना रक्ताची गरज लागली तर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट त्यांना द्या. कुठल्याही प्रकारचा पैशांचा विचार करू नका, कारण की तो माणूस पैसे आणणार कुठून? जर त्याच्याकडे असले असते तर तो 1 काय 10 बॅग घेऊ शकतो, पण ज्याच्याकडे नाही मत अशा व्यक्तीला तुम्ही फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करा. आता महाराष्ट्र ब्लड बँकेने आधी पण आपल्याला फ्री दिलेलं आहे. आता मोस्टली इथे अवेलेबल नसायचं म्हणून आम्ही डहाणूला वगैरे जायचो. तिकडनं पण आपल्याला अभिषेक दादा अरेंज करून देतो फ्री ऑफ कॉस्ट. आणि इथे पण काका आल्यात, ते ब्लड डोनेट करून आपण त्यांना काय फ्रीमध्येच देणार आहोत. आपण कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडून पैसे घेणार नाही मत, आणि आपण घेत पण नाही. तुम्हाला पण सांगतो, हा जो रक्ताचा विषय आहे, रक्तामुळेच माणसाचा जीव जातो, कारण की खूप मोठी गोष्ट आहे ही. म्हणून तुम्हाला सर्वांना संदेश असणार आहे माझ्याकडून, आम्ही जसं कामं करतोय तशी तुम्ही पण करा. पुढे या, रक्त वगैरे दान करा, आणि काकांसारखं नेहमी पुढे यायला शिका, जेणेकरून आपलेच असतात सर्व आणि जीव आपल्यापैकीच वाचतात. धन्यवाद.